नीट पेपर फुटीचं प्रकरण ताजं असतानाच महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेतही घोळ झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। SRPFच्या परीक्षेत विचारण्यात आलेली प्रश्न एकाच पुस्तकातून घेण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। त्यानंतर राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक 5 दौंड येथील सशस्त्र पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा रद्द करण्यात आली आहे। प्रश्नपत्रिकेतील 100 पैकी तब्बल 85 प्रश्न एका खासगी प्रकाशन संस्थेच्या सराव प्रश्नसंचातून जसेच्या तसे घेतल्याचा आरोप झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। यामुळे आता 24 मे रोजी नव्यानं लेखी परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती पोलीस दलातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। या प्रकारामुळे उमेदवारांमध्ये संतापाची लाट उसळली होती। भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते। विरोधी पक्षांनीही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सध्या केली आहे। मुंबई महापालिकेत शिवसेनेची 25 वर्षांची सत्ता उलथवून भाजपनं पहिल्यांदाच पालिकेच्या चाव्या आपल्या हातात घेतल्या। परंतु या निवडणुकांचा धुरळा शांत होतो न होतो तोच आता महापालिकेत नगरसेवकांच्या विरोधात याचिकांचं वादळ उठलंय। निकालानंतर मुंबई महापालिकेच्या विविध प्रभागांमध्ये दाखल झालेल्या निवडणूक याचिकांची अधिकृत माहिती समोर आली आहे आणि ही माहिती मुंबईतील अनेक नगरसेवकांची झोप उडवणारी आहे। अशा विविध आरोपांमुळे निवडून आलेल्या नगरसेवकांच्या पदाला थेट ग्रहण लागले। विशेष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधल्या बड्या चेहऱ्यांचा यात समावेश आहे। निवडणुकीनंतर एकाच वेळी 69 नगरसेवकांच्या वैधतेवर आक्षेप घेण्याची ही आजवरची सर्वात मोठी आणि दुर्मिळ घटना आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेचं सत्तेचं गणित आणि दिग्गजांचं राजकीय भवितव्य आता पूर्णपणे कोर्टाच्या निकालावर अवलंबून आहे। कांद्याला किलो फक्त 50 पैशांचा भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झालाय। आता विरोधकही कांद्यांच्या दरासाठी रस्त्यावर उतरलेत। नाशिकमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार भास्कर भगरे यांच्या नेतृत्वाखाली लासलगाव बाजार समितीत कांद्यांचे लिलाव बंद पाडण्यात आले। सरकारनं नाफेड मार्फत 1235 रुपये क्विंटलला कांदा खरेदी करण्याचं जाहीर केलं। मात्र प्रत्यक्षात कांदा लागवडीला क्विंटल 2000 रुपयांपर्यंतच खर्च येतो। त्यामुळे 2,500 ते 3,000 दर देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। कष्ट करून पिकवलेला कांदा अक्षरशः रस्त्यावर फेकून देण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। कांदा दरावरून बळीराजा अक्षरशः रडकुंडीला आलाय। त्यामुळे कांद्याला हमी भाव देण्यासाठी सरकार पाऊल उचलणार का, हाच खरा सवाल आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पालघरच्या धानिवरी या ठिकाणी एक काळीच पिळवटून टाकणारी घटना घडली आहे। एका साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी आनंदानं निघालेल्या 100हून अधिक वऱ्हाडाच्या आयशर ट्रकला भीषण अपघात झालाय। हा अपघात इतका भयानक होता की यामध्ये ट्रकचा पुरता चक्काचूर झाला असून आतापर्यंत 13 जणांचा यामध्ये करुण अंत झालाय। यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश असल्याचं म्हटलं जातंय। तर अपघातात 25हून अधिक जण गंभीर जखमी झालेत। नवरीच्या घराच्या अगदी हाकेच्या अंतरावर हा अपघात घडल्यानं परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातीये। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना काही दिवसांपूर्वी आगामी काळात इंधनाचा वापर जपून करण्याचे आवाहन केले होते। त्यानंतर अनेकांना भविष्यातील आर्थिक अरिष्टाची चाहूल लागली होती। ही भीती आता खरी ठरताना दिसत असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे। यापूर्वी 15 मे रोजी पेट्रोलच्या दरात 3 आणि डिझेलच्या दरात 3.11 रुपयांची घसघशीत वाढ करण्यात आली होती। त्याला 4 दिवस उलटले नाहीत तोच आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे। देशातील प्रत्येक शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वेगवेगळी वाढ झाली आहे। त्यानुसार दिल्लीत पेट्रोलच्या दरात 87 पैसे आणि डिझेलच्या दरात 91 पैशांची वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे पेट्रोलचा प्रतिदर 107 रुपयांच्या पलीकडे जाऊन पोहोचलाय, तर डिझेल प्रति लिटर 94 रुपयांच्या जवळपास गेलाय। मंगळवारी सकाळपासून म्हणजेच आजपासून हे नवीन दर लागू झालेत। डिझेल आणि सीएनजीच्या वाढत्या दरामुळे आधीच सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं असताना आता वीज बिलातही मोठा आर्थिक झटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। केंद्रीय विद्युत प्राधिकरणानं वीज बिलातील फिक्स्ड चार्ज वाढवण्याचा प्रस्ताव मांडलाय। हा प्रस्ताव मंजूर झाल्यास वीज वापर कमी असला किंवा घर पूर्णपणे बंद असलं तरी ग्राहकांना दर महिन्याला ठराविक रक्कम भरावी लागू शकते। सध्या वीज बिलामध्ये 2 प्रकारचं शुल्क आकारलं जातं। पहिलं म्हणजे प्रत्यक्ष वापरलेल्या वीज युनिट्सचं शुल्क आणि दुसरं म्हणजे फिक्स्ड चार्ज। हा फिक्स्ड चार्ज वीज वापर कमी जास्त असला तरी प्रत्येक महिन्याला निश्चित स्वरूपात आकारला जातो। आता हा निश्चित शुल्काचा हिस्सा वाढवण्याचा प्रस्ताव समोर आलाय। हा प्रस्ताव लागू झाल्यास कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांनाही मोठा फिक्स्ड चार्ज भरावा लागू शकतो। त्यामुळे वीज वापरली नाही तरी बिल भरावं लागेल अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे।
पश्चिम आशियातील तणाव आणि वाढत्या ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सरकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, सरकारी विमा कंपन्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्थांसाठी काटकसरीचे कठोर निर्देश जारी केलेत. अनावश्यक खर्च टाळणं, प्रवासावर नियंत्रण ठेवणं आणि शक्य तितक्या बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेणं बंधनकारक करण्यात आले. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणं आणि कार्यालयीन कामकाजात ऊर्जा बचतीला प्राधान्य देण्यासही सांगण्यात आले. देशांतर्गत आणि परदेश दौऱ्यावरही खर्च नियंत्रण ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. परदेश दौरे अत्यावश्यक असल्यासच मंजूर केले जातील आणि शक्य तितक्या कमी खर्चात ते पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेत. जगातील सर्वात मोठ्या चिप उत्पादनांपैकी एक असलेल्या सॅमसंगमध्ये एक मोठं संकट निर्माण झाले. समोर आलेल्या माहितीनुसार सॅमसंगचे सुमारे 45,000 कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. हा कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठा संप असल्याचं मानलं जातंय. विशेष म्हणजे हे कर्मचारी कंपनीच्या मेमरी चिप प्लांटमध्ये काम करत आहेत, ज्या ठिकाणी AI, स्मार्टफोन, लॅपटॉप आणि सर्व्हरसाठी आवश्यक असलेल्या चिप्सचं उत्पादन केलं जातं. या संपामागे केवळ एकच कारण नाही. कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांना चांगले पगार, बोनस आणि कामाची परिस्थिती हवी आहे. AIच्या तेजीमुळे कंपनीचा नफा वाढलाय, पण कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा मिळालेला नाही. ही नाराजी आता एका मोठ्या चळवळीत बदलताना दिसतीये. चेन्नईनं काल MS चिदंबरम स्टेडियमवर या हंगामातील शेवटचा सामना खेळला. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सच्या सर्व खेळाडूंनी मैदानात एक टीम फोटो काढला. यासाठी जेव्हा MS धोनी मैदानात आला तेव्हा चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मात्र फोटो काढल्यानंतर जेव्हा धोनी ड्रेसिंग रूमच्या दिशेने निघाला तेव्हा मैदानाची सीमारेषा ओलांडताना त्यानं मान वर करून आकाशाच्या दिशेनं पाहिलं. धोनीच्या याच कृतीमुळे धोनी आता खेळाडू म्हणून IPLच्या पुढील हंगामात खेळताना दिसणार नाही. धोनीने निवृत्तीचे संकेत दिले. धोनीची ही शेवटची झलक होती, अशी सोशल मीडियावर सध्या चर्चा रंगलीय. बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतो. तो अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावतो. त्याला पाहण्यासाठी चाहते तुफान गर्दी करतात. अशाच एका कार्यक्रमात काल रात्री गोविंदा दिसला. त्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या कार्यक्रमात गोविंदाने सुंदर डान्स देखील केला. सर्वजण कार्यक्रमाचा आनंद घेत असताना एकदमच गोंधळ उडाला, ज्याचा व्हिडिओ समोर आलाय. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एका बाउन्सर आणि पापाराझीमध्ये झटापट झालेली दिसतीये. अभिनेत्याच्या बाउन्सरनं पापाराझींना थांबवलं आणि त्यांना धक्काबुक्की केली. यामुळे पापाराझी संतापले आणि त्यांच्यात जोरदार वाद झाला. त्यानंतर गोविंदानं त्या ठिकाणी येऊन परिस्थिती शांत केली आणि गोविंदा तिथून निघून गेला. गोविंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, ज्यावर नेटकरी गोविंदाच्या या शांत आणि संयमिक कृतीचं कौतुक करतायत.